नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण जे कोणी फ्लावरची भाजी खात नाही ते सुद्धा आवडीने खातील व त्यांना कळणारसुद्धा नाही की हा फ्लावरचा पराठा आहे. असा फ्लावरच्या भाजीचा तयार होणारा झटपट असा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी फ्लावर स्वच्छ निवडून घेतली आहे. आता आपण या फ्लावरमध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून ही फ्लावर 10 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत. फ्लावरमध्ये भरपूर प्रमाणात घाण असते. अशा प्रकारे गरम पाण्यात फ्लावर ठेवल्यामुळे त्यातील सर्व घाण निघून जाते. जोपर्यंत आता आपली फ्लावर भिजत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ व पाणी टाकून याचे ज्याप्रमाणे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजतो त्याचप्रमाणे आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत. तुम्ही येथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात किंवा 1 वाटी गव्हाचे पीठ व 1 वाटी मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात. याआधीसुद्धा मी पराठ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पराठ्यांसाठी लागणारे पीठ भिजताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असे भिजू नये. ज्याप्रमाणे आपण पोळींसाठी लागणारे पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. आता आपली पराठ्यांसाठी लागणारी कणिक चांगल्या प्रकारे भिजवून झाली आहे. आता आपण या कणकेला थोडेसे तेल लावून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 टीस्पून तेल टाकून घेत आहे. आता आपण हे तेल पिठाला चांगल्या प्रकारे चोळून घेणार आहोत. पीठ चांगल्या प्रकारे तेलासोबत मळून झाल्यानंतर आता आपण हे पीठ 5 मिनिटं एका बाजूला ठेवून देणार आहोत. आता जोपर्यंत आपले पीठ चांगल्या प्रकारे मुरत आहे तोपर्यंत आपण पराठ्यांसाठी लागणारे सारण बनवून घेऊ. 10 मिनिटांनंतर आता आपली फ्लावर चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे. आता आपण या फ्लावरमधील सर्व पाणी काढून घेऊ. फ्लावरमधील सर्व पाणी निघून गेल्यानंतर आता आपण ही फ्लावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण या फ्लावरमध्ये 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून बडीशोप. आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आता आपले पराठ्यांसाठी लागणारे सारण मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून झाले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे चॉपरमध्ये सुद्धा एकदम बारीक असे करू शकतात किंवा फ्लावर तुम्ही किसणीने एकदम बारीक अशी किसून घेऊ शकतात. आता आपण हे सारण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. सारण भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आता आपण या सारणामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून चाट मसाला. आता आपल्या पराठ्यांना एकदम चटपटीत अशी चव येण्यासाठी आपण यामध्ये मॅगी मसाला टाकून घेणार आहोत. आता आपण 1 पॅकेट मॅगी मसाल्यामधील अर्धा मॅगी मसाला आपण या सारणामध्ये टाकून घेऊ. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. त्याचसोबत अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपले पराठ्यांसाठी लागणारे सारण बनवून तयार आहे. आता आपण लगेच याचे पराठे बनवण्यास घेणार आहोत. सारण बनवून झाल्यानंतर लगेच त्याचे पराठे करावे, नाहीतर तुम्हाला पराठे उशिरा करायचे असेल तर तुम्ही ज्यावेळी पराठे करणार आहात त्याचवेळी सारणामध्ये मिठाचा वापर करावा, कारण मिठामुळे तुमच्या सारणाला पाणी सुटू शकते व पराठा फुटू शकतो. आता आपण भिजवून घेतलेल्या पिठातील एक मी छोटासा गोळा बाजूला काढून घेतला आहे. आता आपण या गोळ्याला पीठ लावून याची पारी बनवून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण कणकेची पारी बनवून घेणार आहोत. पारी बनवून झाल्यानंतर आता आपण या पारीमध्ये थोडेसे गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत व त्यानंतर आता आपण बनवून घेतलेले सारण भरून घेऊ. सारण भरून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा त्यावर गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत व पारी बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे गव्हाचे पीठ टाकल्यामुळे तुमच्या सारणाला सुटलेले पाणी गव्हाचे पीठ शोषून घेते व तुमचा पराठा फुटत नाही. आता आपली ही पारी चांगल्या प्रकारे बंद करून घेऊ. पारी बंद करून झाल्यानंतर हाताच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचे.
अशा प्रकारे सारण भरून घेतलेली लाटी हाताच्या मदतीने प्रेस केल्यामुळे तुमचा पराठा लाटताना फुटत नाही. आता आपण याला गव्हाचे पीठ लावून घेणार आहोत व पराठा लाटून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी फ्लावर व बटाट्याचा पराठा तुमच्यासोबत शेअर केला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. किंवा मी याआधीसुद्धा मी फ्लावरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. पराठा लाटताना तो खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक असा लाटू नये. पराठा एकदम मध्यम आकाराचा लाटावा. आता आपला हा पराठा लाटून झाला आहे, तुम्ही पाहू शकतात. पराठा लाटताना आपला पराठा अजिबात फुटलेला नाही. आता पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर पराठा टाकून घेणार आहोत. आता आपण या पराठ्याला 2 ते 3 मिनिटांनंतर एका बाजूने पलटी करून घेऊ. पराठा पलटी करून झाल्यानंतर आता आपण या पराठ्याच्या चारही बाजूने बटर लावून घेणार आहोत. येथे मी बटरचा वापर करत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. पराठ्याला चांगल्या प्रकारे बटर लावून झाल्यानंतर आता आपण हा पराठा दुसऱ्या बाजूने छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपण हा पराठा एका बाजूने पलटी करून घेऊ. आता आपण या पराठ्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घेणार आहोत. बटर लावून झाल्यानंतर आता आपण या पराठ्याला दोन्ही बाजूने छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या फ्लावरचा पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे. आता आपण हा पराठा तव्यावरून काढून घेऊ. छान असा खरपूस भाजला गेलेला व न खाणारे सुद्धा आवडीने खातील असा फ्लावरचा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.